श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या पॅन्टपासून खूप सुंदर असे पायपुसणी तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू आज आपण तयार करणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही पॅन्ट घेतलेली आहे मी, याचं दुहेरी कापड घेतलेलं आहे। जाड आहे पॅन्ट, तुम्ही पाहू शकता। आणि आपण त्याला फॉल, एक जुना फॉल घेणार आहोत, त्याची साईडने डिझाईन करणार आहोत। त्याला गोठ मारण्यासाठी आपण फॉलचा वापर करणार आहोत। आणि आपण पायपुसणी अजून जाड होण्यासाठी यामध्ये ड्रेसचं कापड टाकलेलं आहे। तुमच्याकडे ब्लाऊज पीसचं कापड असेल तेही तुम्ही टाकू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी ही पायपुसणी तयार करून दाखवत आहे जुन्या पॅन्टपासून। मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत। खूप सुंदर अशा पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हे जे आता घेतलेले आहेत पॅन्टचं कापड, जुने पॅन्ट घेतलेली आहे ती कट करून घेतलेली आहे आपण पायपुसणीच्या मापाची। त्यामध्ये आपण ड्रेसचं कापड ठेवलेलं आहे। आपण त्याला चारी साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे आपण आतमध्ये ड्रेसचं कापड ठेवले ते जमा होणार नाही, गोळा होणार नाही, त्याचा असा झोळ येणार नाही। यासाठी आपण त्याला आता उभ्या 2 टिपा व आडवी 1 टिप मारून घ्यायची आहे। खूप पटकन ही पायपुसणी आपली शिवून होते। पावसाळ्यामध्ये पायपुसण्या खूप लागतात, त्यासाठी घरगुती पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे। टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशी तयार करायची याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील। हे पहा, ह्या 2 उभ्या रेषा व 1 आडवी टिप अशी मी मारून घेतलेली आहे। 2 उभ्या टिपा 1 आडवी टिप मारलेली आहे। चला आपण या गोटची आता त्याला साईडने फॉलचा गोट बसून घेऊया, म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत, पॅन्टचे धागे निघणार नाहीत। आपण एक साईडने कट केले व एक साईडने फोल्ड केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त आता 2 साईडलाच गोट मारून घ्यायचा आहे। आपण ब्लाऊजला जसा गोट वगळपट्टी शिवतो त्याच पद्धतीने ते शिवून घ्यायचं आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत। हा फॉलसुद्धा आपण फोल्ड करून घ्यायचा आहे। खूप पटकन अशी ही पायपुसणी होते, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी पायपुसणी, पण टिकाऊ पायपुसणी आहे। कापड पॅन्टचं जाड असतं, त्यामुळे ह्या पायपुसण्या बरेच दिवस टिकतात, लवकर खराब होत नाहीत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तसंच फॉलचं कापड शिवून घ्यायचं आहे व पलटी करून घ्यायचं आहे। गोट जसा आपण ब्लाऊजला मारतो त्याच पद्धतीने सेम करायचं आहे, म्हणजे आपल्या पायपुसणीचे धागे निघणार नाहीत। हे पहा, दुसऱ्या साईडने मी टिप मारून दाखवते। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती तोरण तयार करून दाखवलेले आहेत। कापडी तोरण, मण्यांचे तोरण, लोकरीचे तोरण, सर्व प्रकारचे तोरण मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। तर आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व ते तोरण पहा, तुम्हाला नक्की आवडतील। व आजचा हा पायपुसणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। ही पहा, अशी ही पायपुसणी मी शिवलेली आहे। धन्यवाद।